नमस्कार, मी ऋषिकेश शेलार आणि आपण पाहताय विदर्भ टीव्ही तसेच लॉर्ड बुद्धा टीव्ही. धडक बेधडक या आपल्या शोमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज धडक बेधडकमध्ये आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ विचारवंत लेखक प्राध्यापक हरी नवके सर. नवके सर, खरं तर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या धडक बेधडक शोमध्ये. आणि पहिला महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला आज विचारणार आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षणासंदर्भात. ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार कुटीरतेचा डाव खेळतंय का? तुम्हाला काय वाटतं? असं बघा की हे आरक्षण गेलं ते माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने. तो निकाल आला 4 मार्च 2021ला. तो जरी ठाकरे सरकारच्या काळामध्ये निकाल आलेला असला तरी त्याची जी पूर्वतयारी होती किंवा त्या केसच्या संबंधामध्ये जे शासनाने आपलं म्हणणं मांडायला पाहिजे होतं ते 16-17 सालापासून सुरू झालं होतं. आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार होतं. देवेंद्र फडणवीस सरकार एका बाजूला कोर्टाकडे 8 आठवड्याची मुदत मागून घेऊन आम्ही कागदपत्र सादर करतो, डेटा सादर करतो असं म्हणत होतं. तसं पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला लेखी कळवलं आहे. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी तो डेटा केंद्र सरकारकडे मागितला होता. लेखी पत्र त्याचं उपलब्ध आहे. पण आता मात्र ते असं सांगतायत की हे गेलं आरक्षण याला जबाबदार महाविकास आघाडी सरकार आहे. वस्तुस्थिती अशी आहे की हा एम्पिरिकल डेटा राज्याने तयार करायचा आहे असं जर फडणवीसांचं मत होतं आणि आहे तर फडणवीस का केंद्राकडे तो मागत होते, का पंकजाताई मागत होत्या, काय प्रधान सचिव अश्विन गुप्ता मागत होते. 20-20 पत्र लिहिली आहेत त्यांनी त्यावेळेला केंद्र सरकारला. त्यांच्या केंद्र सरकारने तो दिला नाही. आणि आत्ता हे सरकार आल्यानंतर, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर करोना साधारणपणे आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षाच्या मार्चपासून सुरू झाला आणि तेव्हापासून गेली 1.5-2 वर्ष आपण सगळे जग परेशान होतो या कोरोनामध्ये. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने याबद्दलचा डाटा का जमा केला नाही असा प्रश्न असू शकतो. तर खरं म्हणजे करोनामुळे 2 कामं मोदी सरकारला सुद्धा करता आली नाहीत. बघा, त्यांनी रोहिणी आयोग नेमला ओबीसीच्या संबंधात काम करायला. त्याला आता नुकतीच 1 वर्षाची मुदतवाढ दिली आणि त्याचं कारण दिलं की रोहिणी आयोगाला करोनामुळे काम करता आलं नाही म्हणून 1 वर्षाची मुदतवाढ. आणि दुसरं, 2021 सालची जनगणना 2020 सालामध्येच पूर्ण व्हायला पाहिजे होती. आता 21 ऑगस्ट चालू आहे तरी अजून ती झालेली नाही, कारण करोना. म्हणजे केंद्र सरकारची कामं जर का करोनामुळे थांबली आहेत तर राज्याची सुद्धा थांबलेली असणार. आणि म्हणून महाविकास आघाडी सरकार या संबंधामध्ये काहीतरी चालढकल करतं आहे असं मला वाटत नाही. माझा अनुभव वेगळा आहे. माझा अनुभव आहे की महाविकास आघाडी सरकार या संबंधामध्ये त्यांच्याकडनं जी पावलं उचलायला पाहिजे ती तातडीने उचलत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये 2 याचिका दाखल करून या संबंधामध्ये निर्णय मिळवण्याच्या दृष्टीने पावलं ऑलरेडी उचललेली आहेत. आयोगाची स्थापना केलेली आहे. आयोगाला डेडिकेटेड कमिशन म्हणून हे काम दिलेलं आहे आणि आयोगाने ते कामसुद्धा सुरू केलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार त्यांच्या पद्धतीने या प्रश्नाला भिडतं आहे आणि या ओबीसी भटकेविमुक्त एसबीसीला न्याय देण्याच्या दृष्टीने काम करत आहे असा माझा अनुभव आहे. निश्चितच सरांनी खरं तर महाविकास आघाडी कुटीरतेचा डाव खेळत नाही तर केंद्र सरकार कुटीरतेचा ओबीसी आरक्षणाबाबत डाव खेळतंय असं सरांच्या स्पष्ट म्हणण्यातून आपल्याला जाणवलेलंच आहे. सर, पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे, ज्यावेळेस ओबीसी आरक्षणाचा इथे प्रश्न उपस्थित राहतो त्यावेळेस राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट करतं आणि केंद्र सरकार राज्य सरकारकडे बोट करतं. मग ओबीसी आरक्षणाबाबत नेमकं कोण दोषी आहे असं तुम्हाला वाटतं? बघा, 1950 साली 26 जानेवारीला आपली राज्यघटना लागू झाली. आपल्या राज्यघटनेचं जे अधिकारांचं वाटप आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काही विषय फक्त केंद्र सरकारकडे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ संरक्षण, परराष्ट्र हे अधिकार केंद्र सरकारला आहेत. काही विषय राज्यांकडे आहेत आणि काही मात्र दोघांकडे आहेत. सामाजिक न्याय हा जो विषय आहे आरक्षणाशी संबंधित तो मात्र राज्य आणि केंद्र दोघांकडे होता. 1950 सालापासून होता. पण 2018 साली मोदी सरकारने 102 क्रमांकाची घटनादुरुस्ती करून एक चूक केली. त्यांनी राज्याचे अधिकार काढून घेतले आणि ते सगळे केंद्राकडे घेतल्यामुळे मग मराठा आरक्षणापासून ओबीसी आरक्षणापासूनचे पुढचे प्रश्न निर्माण झाले. राज्याचे ते अधिकार काढून घेणं चुकीचं होतं हे सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध झालं. मग आता मोदी सरकारने ती घोडचूक दुरुस्त करणारी 127वी घटनादुरुस्ती परवा केली. मला असं म्हणायचं आहे की या पद्धतीनं केंद्र सरकारने ते अधिकार काढून घेणं आणि आता ते परत द्यायला लागणं, यातनं केंद्र सरकार या आरक्षणाच्या संबंधामध्ये गंभीर नव्हतं, किंबहुना ते काढून घेण्याच्या दृष्टीने पावलं टाकत होतं असंच म्हणता येईल असं घडत होतं. कारण ओबीसीचं आरक्षण मोदींनी जर तो इम्पिरिकल डेटा दिला असता 2011 सालच्या जनगणनेचा तर वाचू शकलं असतं. पण मोदींनी ती आकडेवारी दिली नाही. त्याची कारणं पण दिली नाहीत, अजूनही दिली नाहीत. आणि म्हणून मोदींनी आकडेवारी न देणं, 60 महिने मिळालेले असतानासुद्धा फडणवीसांनी नवीन आकडेवारीनं जमा करणं, याच्यातनं मला असं दिसतं आहे की फडणवीस आणि मोदी सरकार हेच हे आरक्षण जायला जबाबदार आहेत.
निश्चितच सर, पुढचा महत्त्वाचा प्रश्न, आता तुम्ही मगाशी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना RSS वरती रोष व्यक्त केलेला आहे. खरं तर RSS ही एक अशी संघटना आहे की जी सगळ्यांच्या नेहमी पाठीशी असते असं बहुतेक वेळा बोललं जातं, असे येथील जनतेचं देखील म्हणणं आहे. आणि खरं तर RSS ने देखील खरं तर ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न देखील केलेले आहेत, तरी देखील तुम्ही RSS वरती रोष का व्यक्त करताय? या प्रश्नाचं उत्तर टोटली भारताला हवंय. बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही 96 वर्ष जुनी संघटना आहे. ती फार मोठी संघटना आहे. तिच्याकडे कार्यकर्त्यांचं फार मोठं जाळं आहे आणि अतिशय डिव्होटेड समर्पित वृत्तीचे कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत. पण मला काही RSS या विषयावरचा प्रबंध लिहायचा नाही आहे. त्यांच्या सगळ्या कामांचा लेखाजोखा मांडणं हा काही आपला हेतू नाही. त्यामुळे मी फक्त सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून RSS एवढाच पैलू बघणार. बाकीच्या गोष्टींकडे आपण नंतर कधीतरी निवांतपणे बोलू, त्यावेळेला त्याच्याबद्दलची माझी मतं मी मांडेन. तुम्ही असं म्हणालात की आरक्षण जो आहे त्याला RSSने पाठिंबा दिला आहे. खरं म्हणजे असा एक जरी घटना किंवा प्रसंग आपण सांगितलात ना तर मी आपला आभारी होईन. असं होसबाळे परवा म्हणाले, खरं म्हणजे त्यांचे सहकार्यवाह म्हणाले, पण ते जे म्हणणं होतं ते राजकीय होतं आणि त्याला काहीही पुरावा त्यांनी दिला नाही. आणि तेही एका दलित विषयक पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये समोर बसलेले श्रोते हे आरक्षणवादी आहेत हे बघून, आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत, आणि एकूणच ही घटनादुरुस्ती करणं असेल, ओबीसीचं राजकीय आरक्षण जाणं असेल, वैद्यकीय क्षेत्रातलं ओबीसीचं आरक्षण काढून घेऊन ते आता परत द्यायला लागणं असेल, या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना तशी भूमिका घ्यावी लागली असेल. पण मी 3 पुरावे देतो. RSS कायम आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे. त्याचा पहिला पुरावा, मंडल आयोगाची जेव्हा या देशामध्ये अंमलबजावणी VP सिंग यांनी केली ऑगस्ट 90मध्ये, तेव्हा या मंडळींनी त्याला विरोध करून भाजपचं समर्थन मागे घेतलं आणि VP सिंगांचं सरकार पाडलं. उलट रथयात्रा काढून कमंडल यात्रा मंडलच्या विरोधामध्ये त्यावेळेला त्यांनी चालवली. पुरावा क्रमांक 1. पुरावा क्रमांक 2, बिहार आणि राजस्थानच्या निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह आणि सरसंघचालक मनमोहन वैद्य तत्कालीन आणि माननीय मोहन भागवत साहेब या दोघांनीही जाहीरपणे असं म्हटलं, ते माध्यमांमध्ये आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियावर उपलब्ध आहे, की आता जातीय पद्धतीने दिले गेलेल्या आरक्षणाचा फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे, म्हणजेच आरक्षण बंद केलं पाहिजे. ते त्यांचं म्हणणं हे आरक्षणाला पाठिंबा देणारं नाही आहे, ते आरक्षण रद्द करावं या बाजूचं आहे. आणि शेवटचा मुद्दा, हे सेव्ह मेरिटवाले, युथ फॉर इक्वॅलिटीवाले वारंवार प्रत्येक आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जातात. ही कोण माणसं आहेत? सगळ्या देशाला माहिती आहे की यांचे कोणाशी लागेबांधे आहेत आणि हे कोणाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आरक्षण ही मुळात RSS ही मुळात आरक्षणमुक्त भारत हा अजेंडा घेऊन चालणारी संघटना आहे. ती कधीच आरक्षणाच्या बाजूने नव्हती, ती कधीच सामाजिक न्यायाच्या बाजूने नव्हती. जनतेला तसं वाटत असेल तर तसं वाटण्याचा हक्क जनतेला आहे, पत्रकारांना तसं वाटत असेल तर तसं वाटण्याचा हक्क आहे. आमचा अनुभव तसा नाही. सर, पुढचा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार किंवा ठाकरे सरकार शिवस्वराज्य चालवते असं तुम्हाला वाटतं का? कसं आहे बघा की प्रबोधनकार ठाकरेंच्या मांडणीपासून बाळासाहेब ठाकरेंच्या निर्मितीतनं आणि आता उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने काम करत आहेत त्याच्याबद्दलचा सुद्धा खरं म्हणजे व्यापक आढावा घेता येईल, पण तो काही आज शक्य नाही. पण मी एक नमूद करतो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कुटुंबप्रमुखाच्या नात्याने ज्या पद्धतीने त्यांनी करोनाचं हे सगळं संकट हाताळलं त्याच्याबद्दल त्यांची लोकप्रियताही वाढली, त्यांच्याबद्दलचा फार मोठ्या वर्गाचा गैरसमज दूर झाला आणि एक अतिशय राज्याचा प्रमुख कसा असावा याचं हे उदाहरण म्हणून मी आता ठाकरे सरकारचं वर्तन बघतोय. कसा नसावा हे 5 वर्षापर्यंत 2 वर्षापूर्वीपर्यंत आपण पाहिलेलं होतं. या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की शिवछत्रपतींच्या रयतेचं राज्य, फुल्यांनी त्यांचं वर्णन केलं होतं कोळवाड्यांचा राजा, आणि शिवाजी महाराजांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं की सामान्य जनतेला ताकद देणं. त्या दृष्टीने मला असं वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं 3 पक्षांचं हे सरकार आहे आणि ते त्या दृष्टीने निश्चितपणे काम करत आहे असं मी मानतो. आणि मला स्वतःला असं वाटतं की त्यांचं ते जे काही आहे वर्तन ते मला योग्य वाटतं. सर, पुढचा महत्त्वाचा प्रश्न इथे या ठिकाणी उपस्थित राहतो की तुम्ही मगाशी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना खरं तर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावरती दिशाभूल करण्याचा आरोप तुम्ही मगाशी केलेला होता. त्याचं स्पष्टीकरण संपूर्ण महाराष्ट्राला हवंय. तुम्ही का त्यांच्यावरती नेमका दिशाभूल करण्याचा आरोप करताय? खरं तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे इतर नेते असतील, त्यांनी मध्यंतरी ओबीसींच्या आरक्षणासाठी भरपूर मोर्चे वगैरे, आंदोलनं वगैरे केलेली आहेत. आणि आपण पावसाळी अधिवेशनाचं जर उदाहरण घेतलं तर त्या उदाहरणामध्ये देखील भाजपनं ओबीसी आरक्षणासाठी खूप मोठा प्रयत्न केला, तरी देखील आपण देवेंद्र फडणवीसांवरती टीका करताय, थेट भाजपावरती टीका करताय. यावरती तुम्हाला काय म्हणायचं आहे?
कसं असतं बघा की राजकारणी नेते तोंडाने काय बोलतात यापेक्षा त्यांचं वर्तन काय असतं, त्यांची धोरणं काय असतात, त्यांच्या पक्षाचं प्रत्यक्ष ज्याला आपण पॉलिसीज आणि प्रोग्रॅम्समध्ये काय परिवर्तन होताना दिसतं त्याच्या आधारे मूल्यमापन करावं लागतं. तोंडाने मी म्हणेन मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे त्यानं काही साधत नाही. सवाल असा आहे की देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण टिकवण्याची संधी त्यांना अशी होती पंचायत राज्यातलं की 60 महिन्यामध्ये ते इम्पिरिकल डेटा तयार करून त्रिसूत्रीचं पालन करू शकले असते. ते त्यांनी केलं नाही. केंद्राकडनं त्यांच्याच पक्षाचं सरकार असल्यामुळे तो डेटा मिळवण्याचे प्रयत्न त्यांनी केले पण त्यांना यश आलं नाही. पण तो मिळवून त्यांना घेता आला असतात तेही त्यांना जमलं नाही. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा 31 जुलैला त्यांनी एक थातूरमातूर अध्यादेश काढला आणि त्याच्यात काय म्हटलं, त्याच्यामध्ये म्हटलं की ओबीसींना पंचायत राज्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावं. लोकसंख्या दिलीच नाही निवडणूक आयोगाला. म्हणजे तुम्ही एका बाजूला त्या अध्यादेशात म्हणता की लोकसंख्येप्रमाणे द्या आणि लोकसंख्या मात्र देतच नाही आयोगाला. याचाच अर्थ ते आरक्षण जावं याच्यासाठी तुमची पावलं पडतायत असं सिद्ध होतं. आता अधिवेशनाच्या तोंडावर अशा पद्धतीच्या भूमिका घेणं, पत्रकार परिषदा घेणं, त्याच्यानंतर आंदोलनं करणं हे विरोधी पक्षाचं काम म्हणून त्यांनी केलं तर ते योग्य आहे. पण चोराच्या उलट्या बोंबा असतात अशी म्हणच आहे आपल्याकडे. ज्यांनी घालवलं तो जास्त जोरात ओरडून यांनी घालवलं असं म्हणत राहतो. सवाल असा आहे की देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये हे आरक्षण वाचवण्याच्यासाठी ही केस 16-17 साली दाखल झाली होती. कृष्णमूर्ती निकाल 2010 साली आला होता. तेव्हापासून तुम्ही काम करू शकला असता, तुम्ही केलं नाही. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी असा दावा करणं की ते आरक्षण समर्थक आहेत आणि त्यांनी काहीतरी वाचवण्याच्यासाठी फार मोठं काम केलं आहे वगैरे तसं प्रत्यक्षात घडलेलं नाही. तसा तो त्यांचा तोंडी दावा आहे. तो दावा त्यांनी करत राहावा. मला स्वतःला त्यांचं वर्तन तसं दिसलं तर मला टीका करण्याची अजिबात हौस नाही. मला स्वतःला त्यांचं वर्तन काय आहे ते तपासण्याचं पूर्ण त्याचे अधिकार आहेत. एक या देशाचा नागरिक म्हणून मला घटनेने ते स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि हेही सांगू इच्छितो की भारतीय राज्यघटनेच्या कलम 19नी मला बोलायचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. जबाबदारीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे मी टीका करणार, ती टीका पुराव्यानिशी करणार आणि ती मी करतोय. सर, खरं तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांवरती आपल्या बहुतांश भाषणांमधून तुम्ही त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करत असता. तुम्हाला असं नाही वाटत तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं वैयक्तिक मतभेदातून म्हणा किंवा कुठल्याही तुमच्या एखाद्या पर्सनल प्रॉब्लेममधून म्हणा किंवा ओबीसींच्या राजकीय आरक्षणामधून म्हणा, तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं राजकारण कुठल्या एखाद्या पक्षाच्या म्हणजे असं बहुतांश वेळा आपल्या बोलण्यातून असं दिसतं की तुम्ही कुठल्या एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही देवेंद्र फडणवीसांवरती थेट आरोप करताय का? खरं तर आपला शोचंच नाव आहे धडक बेधडक, म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला महत्त्वपूर्ण विचारतो. कसं आहे बघा, देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेत. आता सुद्धा ते विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि मग त्यांच्या वर्तनाचा, त्यांच्या बोलण्याचा, लिहिण्याचा किंवा त्यांच्या काम करण्याचा लेखाजोखा मांडण्याचा, त्याचा ऑडिट करण्याचा अधिकार नागरिकांना आहे, माध्यमांना आहे. तसं ते मी बजावतो आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर व्यक्तिगत तो अटॅक आहे असं ते मानायचं कारण नाही. कारण ते नेते म्हणून जी धोरणं आखतायत किंवा काम करतायत किंवा त्यांचं जे काही पक्षाला वळण देणं आहे त्याच्याबद्दलचं ते म्हणणं आहे. एक दुसरं, मी जे मांडतो ते अमुक पक्षाच्या फायद्याचं आणि तमुक पक्षाच्या विरोधातलं आहे असं जेव्हा आपण म्हणता तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की मी कुठल्याही पक्षाचा साधा सदस्य पण नाही. त्यामुळे प्रवक्ता किंवा त्यांच्या फायद्यासाठी काम करण्याचा प्रश्नच येत नाही. पण होय, जनतेशी माझी बांधिलकी आहे. मी जनतेच्या प्रश्नासाठी खूप लहान वयापासून लढत आलो आहे. अगदी मी शाळेत असताना नामांतराच्या आंदोलनामध्ये 1 महिना तुरुंगात राहिलो आहे आणि त्यामुळे संघर्ष करणं आणि जनतेसाठी संघर्ष करणं हे मला आपलं स्वतःचं वागणं बोलणं जे आहे ते योग्य वाटतं. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे काही केलं ते कागदोपत्री पुराव्यानिशी लोकांच्या समोर आणणं मला गरजेचं वाटलं म्हणून मी ते केलं आहे. उद्या देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं आणि ते जर का ओबीसी भटकेविमुक्त SBCच्या फायद्याचं आहे, SC STच्या फायद्याचं आहे, महिलांच्या फायद्याचं असं वाटलं तर मी त्याचंही कौतुक करेन. माझं देवेंद्र फडणवीसांशी वैयक्तिक कुठलंही वैर नाही. त्यांनी माझं व्यक्तिगत कुठलंही नुकसान केलेलं नाही. आमचा बांधाचे शेजारी नाही. आम्ही कुठल्याही प्रकारे एकमेकांचे लाभार्थी किंवा वितुष्ट असलेले लोक नाही आहोत. पण ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या कामाचं ऑडिट करण्याचा अधिकार आहे आणि तो मी करतोय, ते करत राहणार. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण काय प्रयत्न कराल? कसं आहे बघा की मी काही नेता नाही. मी काही कुठल्या पक्षाचा पण नेता नाही आणि मंत्री, आमदार, खासदार पण नाही. पण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, एक लेखक म्हणून आणि एक मला स्वतःला असं वाटतं की सामान्य नागरिक म्हणून या प्रश्नाच्या 3 गोष्टींच्याबद्दल काम केलं पाहिजे असं मला वाटतं. एक म्हणजे आरक्षण कोणामुळे आलं होतं, कोणामुळे गेलं
ते कसं घालवलं गेलं, ते पुनर्स्थापित करण्यासाठी काय करावं लागेल याच्याबद्दलची लोकांमध्ये जागृती निर्माण करणं, त्याच्याबद्दल बोलणं, लिहिणं ते मी करतो आहे आणि त्याला लोकांकडनं फार चांगला प्रतिसाद आहे. दुसरं, राज्यकर्त्यांनी काय करायला हवं हे सुचवणं आणि त्या दृष्टीने सुद्धा आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारकडे आम्ही जे सुचवलं त्याची पावलं पडताना दिसत आहेत, त्याप्रमाणे कृती होताना दिसते. तिसरं, जे कोणी विश्वासघात करतायत, फसवणूक करतायत किंवा ह्या आरक्षणाला नष्ट करण्याच्यासाठी प्रयत्न करतायत त्यांच्यावर सुद्धा प्रसंगी टीका करणं आवश्यक आहे, ती आम्ही करतो आहोत. मला स्वतःला असं वाटतं की जनतेचा रेटा निर्माण झाला तर हे आरक्षण फार लवकर पुनर्स्थापित होईल. संविधानाने हे आरक्षण दिलेलं आहे आणि एकच सांगू इच्छितो, धडक बेधडक असं आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीच्या आरक्षणासंबंधी पहिली नोंद अशी केली आहे की हे आरक्षण घटनात्मकदृष्ट्या वैध आहे, योग्य आहे. फक्त ते देताना जी अंमलबजावणी करायची त्याच्यामध्ये त्रिसूत्री पाळली गेली पाहिजे आणि इम्पिरिकल डेटा दिला गेला पाहिजे. म्हणजे 50% निकाल ओबीसींच्या भटक्यामुक्तांच्या एसबीसीच्या बाजूनी आहे, फक्त अंमलबजावणीचा मुद्दा आहे. त्या अंमलबजावणीच्या पातळीवर जर जनता जागृत राहिली, लाभार्थी आणि लाभार्थी नसलेले आणि इतरही जनतेने जर त्यांना सपोर्ट केला तर मला स्वतःला असं वाटतं की हा सामाजिक न्याय प्रस्थापित करणं फार लवकर शक्य होईल. सर, निश्चितच शेवटचे 2 महत्त्वाचे प्रश्न मला इथे उपस्थित करायचे आहेत, कारण आपल्या शोचं नाव आहे धडक बेधडक आणि आता आपण धडक बेधडकच्या शेवटच्या रॅपिड फाईव्हकडे येत आहोत. सर, खरं तर भारताचे जे काही आगामी पंतप्रधान ज्यावेळेस निवडले जातील तर त्यावेळेस तुम्हाला खरं तर नितीनजी गडकरी पंतप्रधान म्हणून आवडतील का शरद पवार पंतप्रधान म्हणून तुम्हाला आवडतील? कोण आवडेल या दोन्हीपैकी? सरळच आहे, शरद पवार साहेबांचा अनुभव, त्यांचं योगदान, त्यांच्या पुढे नितीनजी गडकरी ज्या पद्धतीने नम्र असतात ते पाहिलं तर पवार साहेबांची निवड याच्यामध्ये नक्कीच केली जाईल. हे खरं आहे मात्र की नितीन गडकरी हे सुद्धा अतिशय कर्तबगार नेते आहेत आणि मला स्वतःला असं सांगायचं आहे की त्या दोघांमध्ये निवड करायची असली तर अर्थातच पवार साहेब. सर, तुम्ही खरं तर पवार साहेबांचं इथं म्हणणं मांडलं आणि मगाशी तुम्ही बोलताना ज्यावेळेस आम्ही महाविकास आघाडी सरकारचा इथे तुम्हाला प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळेस खरं तर तुम्ही मोदी सरकारकडेच बोट केलं होतं. खरं तर मलाच नाही तर असं प्रेक्षकांना सुद्धा अशी खरं तर खंत वाटत असेल की खरं तर नवके सर नेमकं कोणत्या पक्षाचे आहेत? खरं तर राष्ट्रवादीचे आहेत का भाजपचे आहेत हा प्रश्न इथे पडून राहिलेला होता. खरं तर ते कुठल्या पक्षाचे आहे ते महत्त्वाचे नाही, तर खरं तर ओबीसींना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आरक्षण मिळणे हा मुद्दा इथे खरं तर महत्त्वाचा आहे. शेवटचा एक महत्त्वाचा रॅपिड फायरचा असा प्रश्न आहे, जर विदर्भ जर सेपरेट राज्य झालं तर विदर्भाचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाला पाहण्याची इच्छा आहे? एक म्हणजे देवेंद्र फडणवीस का नितीन गडकरी, कोण पाहायला आवडेल? त्याच्या आधी मी आपल्याला सांगू इच्छितो की पवार साहेबांनी मंडल आयोगाची महाराष्ट्रामध्ये देशात पहिल्यांदा अंमलबजावणी केली. ओबीसींना राजकीय आरक्षण पवार साहेबांनी मिळवून दिलं. छगन भुजबळ आणि समता परिषदेने त्याच्यासाठी प्रयत्न केले होते पण पवार साहेबांमुळे ते मिळालं. त्यामुळे ओबीसींना जे शिक्षण, नोकऱ्या आणि राजकीय आरक्षण मिळालं त्याच्यामध्ये RSSचा किंवा भाजपचा काहीही वाटा नाही, ते घालवण्यामध्ये मात्र आहे आणि ते मिळवून देण्यात पवारसाहेबांचं फार महत्त्वाचं श्रेय असल्यामुळे पवारसाहेबांच्या बाजूनी बोलणं हे मला स्वतःला आवश्यक वाटतं. कारण ज्यांनी दिलं त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांनी मंडल आयोग आणला, त्यांनी नामांतर करण्याचा निर्णय घेतला, त्यांनी महिला धोरण आणलं, त्यांच्या अनेक अशा निर्णयांबद्दल. सर, खरं तर आपला प्रश्नच असा आहे नाही, त्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. मला प्रश्न कळलाय पण तुम्ही माझ्यावर त्याच्या संबंधामध्ये काही एक विधानं केली आहेत आणि त्याचा खुलासा होणं पण गरजेचं आहे की पवार साहेबांच्या बाजूने मी बोलतोय असं तुम्हाला वाटतं? मला स्वतःला स्वतंत्र विदर्भ हा एक अत्यंत वादग्रस्त विषय वाटतो. त्याच्या संबंधामध्ये बोलायचं असेल तर स्वतंत्रपणे बोलावं लागेल. तो प्रश्न, त्याचं स्वरूप, त्याच्या समस्या या सगळ्यांच्या बाजूनी बघावं लागेल आणि मग त्याचे मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघायला आवडेल हा प्रश्न येईल. मला स्वतःला जोपर्यंत स्वतंत्र विदर्भाच्या संबंधामध्ये अशी साधक बाधक चर्चा होत नाही तोपर्यंत पुढचं उत्तर देणं शक्य नाही. लग्नच झालं नाही तर मूल कुणाचं नाही सांगता येणार. सर, खरं तर तुम्ही या प्रश्नाकडे टाळाटाळ केलेली आहे असं स्पष्ट दिसतंय. खरं तर धडक बेधडक राऊंडमध्ये तुम्ही हा प्रश्न जाणीवपूर्वक टाळला आहे असं देखील खरं तर महाराष्ट्राला नव्हे तर भारताला असा प्रश्न पडलेला असेल. खरं तर यासह धडक बेधडक या विशेष चर्चासत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा विदर्भ TV तसंच लॉर्ड बुद्धा TV. थँक्यू. नमस्ते.